नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, अतिशय महत्वाच्या अशा टॉपिक मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही नॉन क्रिमिनल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जाता तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रात. त्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट सुद्धा सांगितले जातात आणायला. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या मी तुम्हाला फक्त 69 रुपयामध्ये आणि फक्त 4 डॉक्युमेंट मध्ये आणि चार्जेस फक्त 69 रुपयामध्ये तुम्हाला घर बसल्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्ही तुमचं सर्टिफिकेट काढू शकता नॉन क्रिमिनल, तुम्ही रिन्यू करू शकता किंवा तुमच्या अपत्याचं किंवा पाल्याचं काढू शकता किंवा इतरांचं सुद्धा तुम्ही काढून देऊ शकता. मित्रांनो, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. घर बसल्या तुम्ही काढू शकता. फक्त 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळतं. तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि ते तुम्ही वापरू शकता. तर अतिशय सोपी प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. व्हिडिओ आपला अतिशय महत्वाचा होणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी या पोर्टलवरती यायचे. या पोर्टलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून आपलं या ठिकाणी जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा टाकून या ठिकाणी आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आणि आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय या पोर्टलवरती. परंतु या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर इयर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता. आता याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती सर्च करून मराठी कट्टा 360 या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आपले सरकार आयडी पासवर्ड कसा बनवायचा हा व्हिडिओ सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता. या ठिकाणी आयडी पासवर्ड बनवल्यानंतर या ठिकाणी आयडी टाकून पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली जो कॅप्चा दिला तो कॅप्चा टाकून या ठिकाणी तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन प्रथमतः लॉग इन करून घ्यायचे आहे. बघा लॉग इन केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही या ठिकाणी तुमची भाषा बदलू शकता. मराठी पाहिजे असेल तर मराठी ठेवू शकता, इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश ठेवू शकता. आता मी या ठिकाणी इंग्लिश भाषा ठेवतोय. या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नॉन क्रिमिनल कसं बनवायचं आहे, त्यामध्ये कोणते जे काय डॉक्युमेंट आहे ते अपलोड कसे करायचे, कोणाचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे, लहान मुलं असतील तर त्यांचे कसे अपलोड करायचे, मोठे असतील तर त्यांचे कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचे. स्क्रोल करून डाव्या साईडला तुम्हाला बघा या ठिकाणी भरपूर सेवा या ठिकाणी दिसतात. तर या ठिकाणी आपल्याला जायचंय रेव्हेन्यू डिपार्टमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचंय. रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरतीच आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी बघा सब डिपार्टमेंट विचारले. सब डिपार्टमेंट मध्ये आपल्याला या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिस यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर या ठिकाणी ज्या सेवा या ठिकाणी दाखवल्या जातील. तर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचंय. तर या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली यायचंय आणि या ठिकाणी बघा नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतंय त्याला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी प्रोसीड बटन दिसतंय यावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या साईडला आपलं वरती नाव या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी ज्या सर्व्हिस आहे, आता या ठिकाणी प्रथमतःच नवीन लॉग इन केल्यामुळे या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी डाव्या साईडला 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात, डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट. तर आपल्याला जायचंय सर्व्हिस लिस्टमध्ये. बघा या सर्व्हिस लिस्टमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली यायचंय. या ठिकाणी आपल्याला सर्च बघायचे आपलं डॉक्युमेंट, आपलं नॉन क्रिमिनल जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी कुठे या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नॉन क्रिमिनल ऑप्शन या ठिकाणी दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं नॉन क्रिमिनल जुना जर असेल तर तुम्ही रिन्यू सुद्धा करू शकता. जर नवीन काढायचं असेल तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला
डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहेत. जर आयडेंटिटी प्रूफमध्ये बघा, नॉन क्रिमिनलसाठी आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी आणि पॅन कार्ड या 4 पैकी तुम्ही कुठलेही एक या ठिकाणी देऊ शकता. तुमचा पासपोर्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. 5 डॉक्युमेंट पैकी तुम्हाला या ठिकाणी एकच अपलोड करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्ड दिलं तर सेकंड ऑप्शनमध्ये म्हणजे आयडेंटिटी प्रूफमध्ये जर तुम्ही आधार कार्ड दिलं तर तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेस जे विचारलंय त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड देता येणार नाहीये. तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही डॉक्युमेंट या ठिकाणी द्यावं लागणार आहेत. त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटिंग कार्ड असेल किंवा रेशन कार्ड, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल यापैकी कुठलेही एक देऊ शकता. परंतु या ठिकाणी जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर आय डी जर दिलं तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर खाली यायचंय बघा, मॅन्डेटरी डॉक्युमेंट. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मॅन्डेटरी डॉक्युमेंट कंपल्सरी. तुमचा इन्कम प्रूफ म्हणजे तुमचं तहसील कार्यालयामधून तुम्ही 3 वर्षाचं जे इन्कम सर्टिफिकेट काढले असेल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. बघा, या ठिकाणी एक डॉक्युमेंट, या ठिकाणी दुसरं डॉक्युमेंट आणि या ठिकाणी हे 2 डॉक्युमेंट. 4च डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहेत. 4च डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाहीत. बघा, अतिशय कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता. आता ते कसं काढायचं पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु मी या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगणार आहे. ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊन नंतर तुम्ही त्यावरती प्रोसेस करू शकता. तुम्ही घर बसल्या तुमचं डॉक्युमेंट काढू शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी विचारले वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल, म्हणजे तुम्ही आधारवरून तुमची डिटेल घ्यायची आहे का. जर तुम्हाला आधारवरून तुमची डिटेल ऑटोमॅटिक घ्यायची असेल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा. जर तुम्ही या ठिकाणी येस केलं तर तुमचं या ठिकाणी आधार नंबर टाकून जनरेट OTP वर क्लिक करा आणि जो OTP आहे तो OTP टाकून या ठिकाणी तुम्ही जे आधारची डिटेल आहे या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर जर नो केलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व्हिस रिक्वायर्डमध्ये मी या ठिकाणी नॉन क्रिमिनल करतो. जर तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर रिन्यूअल वरती क्लिक करा. मी नवीन काढतोय तर नवीन वरती या ठिकाणी क्लिक करतोय. नॉन क्रिमिनल क्लिअर. यानंतर इज ॲप्लिकंट डिफरंट फ्रॉम बेनिफिशरी. जर तुम्ही या ठिकाणी बघा विचारले तुम्हाला अर्जदार आणि लाभार्थी वेगळे आहेत का, तर या ठिकाणी जर अर्जदार आणि लाभार्थी, अर्जदार म्हणजे कोण, तर तुम्ही तुमचं ज्या अकाउंट बनवले आपले सरकारवरती जे अकाउंट बनवले ते झालंय अर्जदार. आणि लाभार्थी म्हणजे ज्यांच्या नावाने जर तुम्हाला सर्टिफिकेट काढायचंय ते जर दोन्ही व्यक्ती एकच असतील तर या ठिकाणी नो करा आणि जर वेगवेगळे असतील तर या ठिकाणी येस करा. जर तुम्ही तुमच्या पत्याचं कोणा मुलाचं, लहान मुलाचं वगैरे काढत असाल किंवा दुसऱ्या व्यक्तीचं काढत असाल तर या ठिकाणी येस करा. नसेल तुम्ही स्वतःच काढत असाल आणि अकाउंट तुम्ही स्वतःच बनवलं असेल तर या ठिकाणी नो करा. आता या ठिकाणी बघा, जर एखादं लहान मुलगा असेल, त्याचं काढत असेल 18 वर्षापेक्षा वय कमी असेल तर आपले सरकार पोर्टलवरती तुम्हाला जे ID आणि पासवर्ड बनवताना त्यांच्या वडिलांचा बनवायचा आहे. त्यानंतर जे मुलाचे डिटेल भरताना या ठिकाणी मुलाचे भरायचे. या ठिकाणी तुम्हाला वडील आणि अपत्याचं जेव्हा तुम्ही काढत असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. तर ते लक्षात ठेवा, अर्जदार आणि जे लाभार्थी ते दोघे वेगवेगळे असतात. कधी कधी एक पण असतात. ज्याचं या ठिकाणी अकाउंट आहे त्याचंच या ठिकाणी जर काढत असेल तर या ठिकाणी ते दोन्ही व्यक्ती एकच झाला. परंतु जर अकाउंट एकाचं असेल आणि सर्टिफिकेट दुसऱ्याचं काढत असेल तर ते व्यक्ती 2 झाले. तर या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी येस करा. जर नसेल तर या ठिकाणी नो करा. आता ज्यांचा अकाउंट आहे त्यांचं सर्टिफिकेट मी या ठिकाणी काढतोय तर या ठिकाणी मी नो करतोय, म्हणजेच अर्जदार आणि लाभार्थी वेगळे नाहीत. तर या ठिकाणी त्यांचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. या ठिकाणी तुम्ही ते चेक करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये ते नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. आपण अकाउंट बनवताना या ठिकाणी नाव ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यानंतर या ठिकाणी बघा, वडिलांचे नाव विचारले तर वडिलांचं नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाका. त्यानंतर त्यांचं नाव मराठीमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. या ठिकाणी जे नाव आहे ते नाव मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकल्याच्या नंतर मराठीमध्ये या ठिकाणी नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली
त्यानंतर या ठिकाणी बघा खाली जन्मतारीख विचारली, जन्मतारीख या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले असेल, मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल, तुम्ही या ठिकाणी दुसरा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी जेंडर विचारले, जेंडर या ठिकाणी मेल फिमेल आणि अदर कुठला असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा. आता या ठिकाणी मी जे मेल आहे तर मेल या ठिकाणी सिलेक्ट करतो. ईमेल ॲड्रेस या ठिकाणी नाही टाकला तरी या ठिकाणी चालेल. या ठिकाणी पत्ता विचारलाय तुम्हाला, पत्ता या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मी पत्ता जो आहे तो पत्ता या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पत्ता या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी पत्ता टाकल्याच्या नंतर खाली पुढे जो आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका जो आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो तुमचा या ठिकाणी तालुका असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. ठिकाणी मी बघा या ठिकाणी मी तालुका सिलेक्ट केला आहे. त्यानंतर गावाचे नाव जे आहे ते गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुमचं जे गावाचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्या. बघा या ठिकाणी मी गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्या. बघा पिनकोड टाकल्याच्या नंतर थोडं स्क्रोल करून पुन्हा खाली यायचे. स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी विचारले आपल्याकडे वैध जात प्रमाणपत्र आहे का. जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र जर असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा. या ठिकाणी सांगितले बघा तुम्ही जर नो केलं तर NCL अर्जासाठी वैध जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि असणे अनिवार्य आहे. कृपया आपल्या NCL अर्जावर पुढे जाण्यापूर्वी आपले सरकार मुखपृष्ठावरून संबंधित सेवा प्राप्त करा. या ठिकाणी बघा जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करू शकता. त्यानंतर आपल्याकडे वैध उत्पन्न प्रमाणपत्र आहे का, जर असेल तर या ठिकाणी यस करा. जर नो केलं तर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी काढता येणार नाही. तुम्हाला उत्पन्न सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे उत्पन्न सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. तर या ठिकाणी यस करायचंय. जात प्रमाणपत्र जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. परंतु उत्पन्न सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला यस करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा जात या ठिकाणी विचारली, आपली जी जात असेल ती जात या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बघा या ठिकाणी आपली जी जात असेल ती जात या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक वर्ग या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. वैधता कालावधी या ठिकाणी विचारलाय तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते किती वर्षासाठी पाहिजे, 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहे. 2 वर्षासाठी, किती वर्षासाठी पाहिजे तर या ठिकाणी मी 3 वर्ष करतोय. तर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी इन्कम सोर्स या ठिकाणी विचारले तर तुमचं इन्कम सोर्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ज्याच्यापासून तुम्हाला इन्कम मिळते ती इन्कम तुम्हाला 3 वर्षाची या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी तुमची जी इन्कम आहे ती इन्कम मी या ठिकाणी टाकून घेतोय. बघा या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाची इन्कम विचारली, ती इन्कम या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. इन्कम टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पुढे तिन्ही वर्षाची इन्कम तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. बघा तिन्ही वर्षाची इन्कम या ठिकाणी टाकल्याच्या नंतर खाली टोटल तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल. त्यानंतर स्क्रोल करून खाली यायचे. बघा या ठिकाणी सांगितलंय 25 मार्च 2013च्या GR नुसार क्रिमिलेअर मधून वगळणे लागू आहे का. तर या ठिकाणी GR वाचायचं आहे आपल्याला. जर या ठिकाणी समजलं नाही तर या ठिकाणी आपला GR या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे आपल्याला. यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला GR या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी बघा तुम्ही GR या ठिकाणी वाचू शकता. जर यामध्ये GR मध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी ते वाचून घ्या. तर या ठिकाणी मी नो करतोय. त्यानंतर बघा खाली करायचे तपशील. मी जे शपथपत्र आहे या ठिकाणी सांगितले मी वरील जी माहिती भरली आहे ती सर्व बरोबर आहे, चुकीची नाही आहे. जर काही खोटी आढळलीस तर त्यानुसार मला जे काही खटला होईल किंवा माझ्यावर जी काही कारवाई होईल त्यास मी मंजूर आहे असे या ठिकाणी सांगितले. तर या ठिकाणी मला मंजूर आहे यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी सांगितले प्लीज सिलेक्ट ॲप्लिकंट विलेज यू आर नॉट इलिजिबल फॉर 3 years व्हॅलिडेशन ड्युरेशन, यू आर इलिजिबल फॉर 2 years व्हॅलिडेशन ड्युरेशन. यावरती ओके करायचे. या ठिकाणी आपल्याला सांगितले आपण या ठिकाणी फक्त 2च वर्षासाठी या ठिकाणी पात्र आहोत, 3 वर्षासाठी नाही आहे. तर या ठिकाणी ते बदल करून घ्यायचा आणि या ठिकाणी सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा प्लीज सिलेक्ट ॲप्लिकंट विलेज. या ठिकाणी विलेज आपलं या ठिकाणी राहून गेलेलं आहे. तर या ठिकाणी मी विलेज जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करतोय. पुन्हा बघा विलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा खाली येऊन आपल्याला सेव्ह बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सांगितलंय
प्लीज नोट दॅट नो करेक्शन युअर ॲप्लिकेशन कॅन बी मेड पोस्ट दिस स्टेज. म्हणजे या ठिकाणाहून तुमचा फॉर्म जर पुढे गेला तर तुम्हाला या ठिकाणी बदल करता येणार नाही. तर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर आत्ताच या ठिकाणी बदल करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी ओके बटनावर क्लिक करतोय. आपला सर्व फॉर्म या ठिकाणी मी भरलेला आहे. तर या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सेव्ह बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक आयडी या ठिकाणी जनरेट होईल. आपला ॲप्लिकेशन आयडी जो आहे तो या ठिकाणी जनरेट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही तो आयडी बघू शकता. त्याचा तुम्हाला फोटो जर घ्यायचा असेल तर फोटो घेऊन ठेवू शकता. तुम्हाला पुन्हा तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा आयडी लागणार आहे. तर या ठिकाणी मी याचा फोटो घेऊन ठेवतो आणि या ठिकाणी ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म पुढच्या स्टेपवरती जाणार आहे. आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा. मात्र मी तुम्हाला या ठिकाणी बारकाईने या ठिकाणी समजून सांगत आहे आणि डॉक्युमेंट कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे सर्व मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि व्यवस्थित बघा. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला आपला टोकन नंबर या ठिकाणी दाखवला आहे. 7 नॉन क्रिमिनल या ठिकाणी दाखवले जाईल. खाली आल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्या फोटोची साईज तुम्हाला मी सांगितलेली आहे 212 त्याची हाईट जी असली पाहिजे. 212 याची त्याची हाईट असली पाहिजे आणि 160 पिक्सल त्याची विड्थ असली पाहिजे आणि फोटो 15 ते 20 KB दरम्यान असला पाहिजे. आता त्याची साईज या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही साईज त्याची कमी जास्त करू शकता. ह्या वेबसाईटवरती वेबसाईट तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले. तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची फोटोची साईज या ठिकाणी कमी जास्त करू शकता. त्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड झाल्याच्या नंतर खाली यायचे या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी प्रूफ मध्ये या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे. आधार कार्डला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सिलेक्ट फाईलला क्लिक करून या ठिकाणी अपलोड फाईलवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी JPG फॉर्मॅटमध्येच तुमचं या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे आणि त्याची साईज तुम्हाला सांगितले मी या ठिकाणी बघा 75 ते 500 KB दरम्यान असली पाहिजे. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी JPG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे. कोणतीही PDF या ठिकाणी अपलोड होणार नाहीये. या ठिकाणी तुम्हाला दुसरे डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑलरेडी एक सिलेक्टेड आहे. तुम्हाला एकच डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या मुलाचं जर करत असाल या ठिकाणी नॉन क्रिमिनल, तुम्ही तुमच्या अपत्याचं, पाल्याचं किंवा मुलाचं करत असाल तर या ठिकाणी फोटो सुद्धा त्यांचाच अपलोड करायचा आहे, मुलाचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी मुलाचेच या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. इन्कम सर्टिफिकेट मात्र मुलाच्या वडिलांचं असणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर या ठिकाणी वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर आधार कार्ड आणि जे या ठिकाणी बघा जे पॅन कार्ड वगैरे या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करा. मुलाचं आधार कार्ड असेल त्यानंतर राशन कार्ड या ठिकाणी तुमचं घरचं या ठिकाणी अपलोड करा. मात्र 18 वर्षावरील जी व्यक्ती असेल किंवा ते वडील असतील किंवा स्वतः तुम्ही जर असाल 18 वर्षावरील तर तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. सर्व माहिती या ठिकाणी मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केले तर मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायला जातो तर या ठिकाणी सांगितले की तुम्ही आधार कार्ड ऑलरेडी अपलोड केले. तर मी या ठिकाणी 2 नंबरचं जे आहे रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड फाईलवरती चूज फाईलवरती क्लिक करून रेशन कार्ड मी जे आहे ते या ठिकाणी अपलोड करून घेतो. बघा, रेशन कार्ड मी या ठिकाणी अपलोड केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सांगितलंय इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही कंपल्सरी अपलोड करणं आहेत. बघा, या ठिकाणी मी इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड केले. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. बघा, कास्ट सर्टिफिकेट सुद्धा मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. बघा, या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केले, रेशन कार्ड अपलोड केले, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही अपलोड केले. त्यानंतर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन विचारले. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचा कुठलाही फॉर्म अपलोड करायचा नाहीये, कुठलाही फॉर्म भरायचा नाही. या ठिकाणी ऑलरेडी सेल्फ डिक्लेरेशन दिले, त्याला फक्त या ठिकाणी आय ऍग्री वरती या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. तुम्हाला कुठलाही फॉर्म अपलोड करायचा नाही या ठिकाणी लक्षात ठेवा. डोमिसाइल सर्टिफिकेट मध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुलाचा जे कोणी 18 वर्षाखालील मुलं असतील त्यांचा फोटो अपलोड करा. त्यांचेच डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवा.
या ठिकाणी सुद्धा नॉन क्रिमिनलला मुलाचेच अपलोड करायचे आहेत. मात्र या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट जे आहे, जर मुलाचं नसेल तर या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी अपलोड करायचंय. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनला टिक मार्क करायचे आणि अपलोड डॉक्युमेंट यावरती आपल्याला खाली क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी सांगितलंय जो फोटो आहे तो फोटो तुमचा JPG फॉर्मॅटमध्येच असलेला पाहिजे. त्याची साईज जी आहे ती साईज तुम्हाला सांगितलेली आहे आणि फोटो JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे असं यांनी सांगितलंय. बघा मित्रांनो, या पोर्टलवरती यायचे आपल्याला इमेज जी जर JPG फॉर्मॅटमध्ये नसेल तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला आपली इमेज जी आहे ती अपलोड करून घ्यायची. या ठिकाणी बघा आउटपुट विचारलंय आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला जो फॉर्मॅट आहे आपला तो JPG या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट फाईलवरती क्लिक करायचंय. कन्वर्ट फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर आपला फॉर्मॅट या ठिकाणी फोटोचा चेंज होणार आहे आणि तो JPG फॉर्मॅटमध्ये येऊन जाईल. तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. बघा या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला डाउनलोडला ऑप्शन या ठिकाणी शो होईल. हे बघा या ठिकाणी तयार होतंय. फोटो या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. बघा 11.65 KB फोटो या ठिकाणी आपला डाउनलोड झालेला आहे. आता या ठिकाणी मी फोटो जो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घेत आहे. बघा या ठिकाणी मी फोटो जो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घेतलेला आहे. तर फोटो या ठिकाणी अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी खाली यायचे आणि या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट वरती या ठिकाणी पुन्हा क्लिक करायचे. बघा या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप या ठिकाणी दाखवेल, तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत, कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. आता या ठिकाणी आपले जे सर्व प्रोसेस या ठिकाणी झालेले, डॉक्युमेंट अपलोड झालेले, माहिती भरून झालेली, आता आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचंय. तर पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचंय. ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला 69 रुपयाचं पेमेंट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी बघा सर्व डिटेल या ठिकाणी दाखवलं जाईल आणि पेमेंट जे आहे ते आपल्याला 69 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करायचंय. तर या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी पुष्टी करा बटनावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वरती जायचंय. त्यानंतर या ठिकाणी पे गव्हर्नमेंट वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेट. यावरती UPI वरती क्लिक करायचे आणि शो QR वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुमचा QR या ठिकाणी शो होईल. QR शो झाल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही तुमच्या वॉलेट जे आहे त्या वॉलेटवरून तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून पेमेंट करू शकता. या ठिकाणी मी माझं पेमेंट करून घेतोय. बघा या ठिकाणी मी माझं पेमेंट करून घेतलंय. या ठिकाणी असं तुम्हाला इंटरफेस या ठिकाणी दिसेल. पेमेंट झाल्याच्या नंतर डायरेक्ट या ठिकाणी रिडायरेक्ट करेल डायरेक्ट आपल्याला होम पेज वरती. या ठिकाणी बघा आपलं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल सर्व ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. आता या ठिकाणी तुमचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला पुन्हा डॅशबोर्ड वरती यायचंय. डॅशबोर्ड वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती आपल्याला आपली दिसणार आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला आपला डॅशबोर्ड वरती आल्याच्या नंतर आपला ऍप्लिकेशन ID दिसेल, नाव दिसेल, त्यानंतर सर्व्हिस कोणती घेतली आपण ती दिसेल, डॉक्युमेंट स्टेटस या ठिकाणी डन दिसेल. जर या ठिकाणी पेंडिंग असेल तर काही जे पेंडिंग असेल ते या ठिकाणी पूर्ण करा. यानंतर पेमेंट कधी केले ती डेट दिसेल, पेमेंट स्टेटस या ठिकाणी डन दिसेल आणि या ठिकाणी आपण जी पेमेंट केले त्याची रिसिप्ट सुद्धा या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो. मित्रांनो या ठिकाणी तुमची रिसिप्ट आली आहे, तुम्ही कंट्रोल P करून या ठिकाणी रिसिप्ट डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी प्रिंट वरती क्लिक करून तुम्ही रिसिप्ट डाउनलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी पेंडिंग आहे. त्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी पेंडिंग आहे. या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट जे निघण्यासाठी या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी लागतो मित्रांनो. आणि मित्रांनो 15 दिवसामध्ये तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट होऊन येईल. जनरेट होऊन आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे या ठिकाणी डाउनलोडला ऑप्शन येईल. या ठिकाणावर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही या ठिकाणी काढू शकता. तुमच्या पाल्याचं काढू शकता किंवा अपत्याचं काढू शकता किंवा इतर कोणाचंही तुम्ही काढून देऊ शकता मित्रांनो. तर महत्वपूर्ण अशी माहिती होती, महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून जा मित्रांनो आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. चला तर भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.